असं वाटतं आमचं स्वयंपाकघर हो आहे की नाही भारी. मी स्वतः घासून पुसून स्वच्छ ठेवतो. अहो जोक नाहीये, वस्तुस्थिती आहे. बरं ठीक आहे, कुठला पदार्थ करणार तुम्ही? त्रिपुर सुंदरी पुरणपोळी. त्रिपुर सुंदरी पुरणपोळी. तो ऍक्च्युली त्रिपुर सुंदरी म्हणून देवी आहे. बर. तिच्यासाठी हा एक नैवेद्याचा एक प्रकार म्हणून तो तिला अर्पण केला जातो. अच्छा. आणि मला माहितीये तुम्हाला पुरणपोळी खूप आवडते. तुमच्या आईनं पण सांगितलं होतं आणि तुमच्या बायकोनं पण सांगितलं होतं. वा 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 वा. मला पुरणपोळी प्रचंड आवडते आणि मी एका वेळेला खूप खाऊ शकतो. तुम्ही किती पोळ्या करू शकता? मी एका वेळी 100 पुरणपोळ्या केलेल्या आहेत. बाप रे. यांचं आडनावही बडे आणि बाता पण बडे बडे आहे. 100 पुरणपोळ्याच्या बाता करतायत. आज 100 नका करू, पण त्रिपुर सुंदरी पुरणपोळीची आम्हाला किमान चव तरी चाखायला लावू. चालेल ना? चला मग लागणारं साहित्य काय ते घेऊन या. लागणारं साहित्य काय ते मला सांगा. भिजवलेली हरभरा डाळ, कणिक, तांदूळ पिठी, मैदा, साखर, लावण्यासाठी तूप, गूळ, खवा, हळद आणि मीठ, वेलची पूड, भिजवून बदामाची पेस्ट केली आहे. बरं, पहिल्यांदा कृती काय करायची आपल्याला? पुरणपोळीसाठी कणिक भिजवून घ्या. थोडा मैदा घालतोय, अर्धा कणिक आणि जरा कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी थोडंसं मीठ घालतोय आपण. घाला. आणि थोडंसं तेल याच्यात. बस. नॉर्मल कणकेपेक्षा थोडीशी मऊसर भिजवून घ्यायची. त्रिपुर सुंदरी पुरणपोळी आपण करतोय. आपण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, मैदा हे सगळं छान आपण नेहमी जसं मळून घेतो तसं मळून घेऊया पाणी घालून आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. चला, कणिक मळून झालेली आहे. पुढे काय करायचं आपल्याला पूर्वा मॅडम? आता आपण हरभरा डाळ कुकर मध्ये छान मऊसर शिजवून घ्यायची. बरं, तुम्हाला घरी एरवी स्वयंपाकात मदत करतं का कोणी? हो, कोण करतं? मिस्टर पण करतात, मुलगा पण करतो. मिस्टर पण करतात? मिस्टर आवडीने करतात का त्यांना तुमच्या धाकात करावंच लागते? नाही, ते शिक्षणासाठी फार लवकर घराच्या बाहेर पडले. अच्छा. त्याच्यामुळे त्यांना त्या चौघा भावंडांना येतो स्वयंपाक. तुम्ही हसलात का? धाकात करतात का करावं लागतं म्हणल्यावर? मला वाटलं तुम्ही तुमच्या घरी धाकात करता का काय? मी माझ्या घरीच, मला एवढा धाक आहे की मी घरीच जात नाही, बस. बाहेरच फिरतो. भिजवलेल्या डाळीत आपण हळद घातली. 4-5 शिट्ट्या करून घेऊया. ही भिजलेली डाळ आहे त्याच्यामुळे ती पटकन शिजेल. ठीक आहे. तोपर्यंत इकडे करण्यासारखी काही कृती आहे का? आता आपण ही कणिक जरा तिंबून घेऊया. थोडं तेल घ्या. बर. 100 पुरणपोळ्या जेव्हा तुम्ही करता तेव्हा कोण मदत करतं? नाही, तेव्हा मी एकटीच करते. आणि पुरणपोळीला मुख्य हे कणकेला अशी तार आली पाहिजे. बर. म्हणजे ती पोळी छान होते. बर. तारच यावी लागते का? हो. फोन किंवा ईमेल आला तर नाही चालेल? आता काय? आता हे आपलं पीठ तयार आहे. बर. तुमच्या हॉबीज काय आहेत? आवडी काय काय आहेत? माझ्या आवडी म्हणजे मला आता बुद्धिबळ खेळायला आवडतं. माझ्या मुलगा पण शिकलाय बुद्धिबळ. तुमच्याकडून शिकला? नाही, मी बेसिक शिकवलं घरी, नंतर मी त्याला क्लासला घातलं. आणि तो कॉम्पिटिशन मध्ये पण खेळलाय. मी पण एका कॉम्पिटिशन मध्ये खेळले, त्याच्यात मेडल मिळालं मला. अरे वा. पहिलं बक्षीस. हे मध्ये मध्ये हसता का तुम्ही? त्याच्यामुळे मला असं वाटतं माझं काही चुकतंय की काय? बरं, छान.